Very good afternoon, SYB स्टुडंट. आज आपण ॲडव्हान्स ॲनालिटिकल केमिस्ट्री थर्ड पेपर सेमिस्टर 4 याच्यामधलं पहिलं युनिट आपण स्टार्ट करणार आहे. आणि त्या युनिटचं नाव आहे रेडॉक्स टायट्रेशन. तर बघा, रेडॉक्स टायट्रेशन. आता बघा, याच्यामध्ये हा टायट्रेशन जो वर्ड आलेला आहे, हे टायट्रेशन कदाचित जवळपास मुलांनी हे लॅबमध्ये तुम्ही ऐकलं असेल कदाचित. तर हे जे समजा अनालिटिकल केमिस्ट्री आहे, ॲडव्हान्स अनालिटिकल केमिस्ट्री, याच्यामध्ये बरेचसे काही कन्सेप्ट आहे. इट इज रिलिव्हंट ऑफ टायट्रेशन और इट इज लॅब वर्क. म्हणजे हे जे समजा वर्क आहे हे रिलेटेड ऑफ लॅब, म्हणजे लॅबच्या रिलेटेड आहे. तर बघा, टायट्रेशन म्हणजे नेमकं काय? तर बघा, टायट्रेशन म्हणजे काय की जेव्हा समजा एखाद्या अननोन सोल्युशनचं किंवा मिक्सरचं किंवा एखाद्या अनालिटचं आपण टायट्रेट करतो, ॲट दॅट सिच्युएशन वी हॅव टू गिवन अ प्रॉपर नॉर्मॅलिटी और मोलॅरिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर अननोन सोल्युशन. म्हणजे एखाद्या माहीत नसलेल्या सोल्युशनचं जे काही नॉर्मॅलिटी आहे किंवा मोलॅरिटी आहे हे डिटेक्ट करणं, दॅट इज कॉल्ड ॲज टायट्रेशन. तर हे सगळं जे काही समजा जे टायट्रेशन आहे हे रेडॉक्स टायट्रेशन असं चॅप्टरचं नाव दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे काही समजा होणारे रिएक्शन्स आहे, जसं समजा ऑक्सिडेशन रिएक्शन, रिडक्शन रिएक्शन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन, हे कशा पद्धतीनं या रिएक्शनच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल किंवा आपल्याला स्टडी करता येईल, हे सगळं रेडॉक्स टायट्रेशन मध्ये दिलेलं आहे. तर बघा, त्यापैकी समजा इथे 2 रिएक्शन दिलेले आहे. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय नेमकं? तर बघा, ऑक्सिडेशन हा जो कॉन्सेप्ट आहे हा रिलेटेड ऑफ, म्हणजेच जेव्हा समजा एखाद्या रिएक्शन मध्ये एखादा इलेक्ट्रॉन लॉस होत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिएक्शन. म्हणजेच हे एक रिएक्शन दिलेलं आहे, जवळपास 3 रिएक्शन दिलेलं आहे. प्रत्येक रिएक्शन मध्ये कुठला तरी समजा इलेक्ट्रॉन इथे लॉस झालेला आहे. बघा, इथे ही पहिली रिएक्शन दिलेलं आहे. इथे सुद्धा एक हा जो एम आहे, हा एम म्हणजे कुठला तरी एक मॉलिक्यूल असेल प्लस एम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन इथे लॉस झालेला आहे. म्हणजे सॉरी, इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस झालेला आहे. म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे की या रिएक्शनला ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हटलेलं आहे. दुसरी रिएक्शन बघा, या कॉपरमध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले, म्हणजेच ऑक्सिडेशन रिएक्शन इथे म्हणजे वर्कआउट झाली. त्याच्यानंतर इथे बघा, Fe याच्यावर सुद्धा डायपॉझिटिव्ह हा आयन्स आहे, कॅटॅन आहे. त्याच्यापैकी बघा, याच्यामध्ये सुद्धा एक इलेक्ट्रॉन लॉस झालेला आहे. म्हणजे दिस रिएक्शन गोज ऑन ऑर वर्क ॲज ऑक्सिडेशन रिएक्शन. म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिएक्शन झालेली आहे. म्हणजेच याच्यामध्ये या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन लॉस झालेला आहे, म्हणून त्याला ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणजे समजलं जाते. त्याच्यानंतर बघा, दुसरी रिएक्शन आहे सोबत हे ऑक्सिडेशन आणि हे रिडक्शन रिएक्शन. आता रिडक्शन रिएक्शन म्हणजे काय की रिडक्शन रिएक्शन मध्ये काय होते, व्हॉट हॅपनिंग व्हेन वी हॅव टू वर्क आउट रिडक्शन रिएक्शन इज देअर, ॲट दॅट सिच्युएशन हाऊ मच मोर इलेक्ट्रॉन लॉस अँड हाऊ मच मोर इलेक्ट्रॉन ऑर गेस, दॅट कॅल्क्युलेशन वी हॅव टू स्टडी ऑन द बेसिस ऑफ रिडक्शन रिएक्शन ॲज वेल एज ऑक्सिडेशन रिएक्शन ऑल्सो. तर बघा, रिडक्शन रिएक्शन मध्ये याच्या उलट झालेलं आहे. म्हणजे इथे ऑक्सिडेशन झालेलं आहे, म्हणजे इथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर रिडक्शन रिएक्शन मध्ये इथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे. म्हणजेच या रिडक्शन रिएक्शनची डेफिनेशन अशी आहे की इट डील्स विथ द स्टडी ऑफ गेन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम दॅट म्हणजे रिएक्शन. म्हणजे एखाद्या रिएक्शन मध्ये जर समजा गेन ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल किंवा इलेक्ट्रॉन ऍब्झॉर्ब होत असेल, त्याला किंवा गेन म्हणू आपण त्याला, त्या कंडिशनला किंवा त्या स्कीमला इथे रिडक्शन रिएक्शन म्हटलेलं आहे. बघा, इथे सुद्धा बघा, पहिली रिएक्शन दिलेलं आहे, हे याच्या उलट आहे थोडस. इथे एन प्लस इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इट विल बी लॉस. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असं दिलेलं नाही की 1 इलेक्ट्रॉन लॉस झालं की 2 झालेलं आहे. म्हणजे इथे दिलेलं आहे एवढंच की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आर लॉस. म्हणजे आता आपण असं कन्सिडर करू की काहीतरी इलेक्ट्रॉन इथे गेन झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, कॉपरमध्ये सुद्धा तसं दिलेलं आहे की 2 इलेक्ट्रॉन आर रिडक्शन रिएक्शन मध्ये काय होते, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन गेन झाले. त्याच्यानंतर I2 म्हणजे आयोडीन मध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन गेन झालेले आहे. म्हणजे टोटल रिएक्शन
it will be work out on the basis of reduction reaction. That phenomenon it is called as reduction reaction. म्हणजे बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे काय आणि रिडक्शन रिएक्शन म्हणजे काय. आता हे सगळं जे काही समजा जो काही पार्ट आहे इट इज रिलेव्हंट ऑफ टायट्रेशन, हे सगळं टायट्रेशनच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे, आपल्याला तेच स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कन्सेप्ट असं दिलेलं आहे की त्याच्यात रिलेटेड आहे ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय. तर या दोन रिएक्शनच्या माध्यमातून किंवा दोन कन्सेप्टच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल की या कन्सेप्टमध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि रिडक्शन रिएक्शन मध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर लगेच आपण दुसऱ्या कन्सेप्टकडे वळू. तर बघा दुसरा कन्सेप्ट आहे त्या चॅप्टर मधला ऑक्सिडायझिंग एजंट. नंतरचा कन्सेप्ट आहे ऑक्सिडायझिंग एजंट. आता बघा तुमच्या लक्षात आलं असेल की ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे काय आणि रिडक्शन रिएक्शन म्हणजे काय. ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन काय होतो, लॉस होतो. त्याच्यानंतर रिडक्शन रिएक्शन मध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की असे कोणकोणते असे एक्झाम्पल आहे की जे एजंट म्हणजे आपण त्याला रिएजंट असं कन्सिडर करू. इट इज नॉट एजंट बट इट इज अ रिएजंट. वी हॅव टू कन्सिडर हिअर रिएजंट्स. म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे कोणकोणते रिएजंट असे आहे की ते ऑक्सिडायझिंग रिएक्शन साठी अतिशय महत्वाचे आहे. तर बघा ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये काय म्हटलेलं आहे की ऑक्सिडायझिंग एजंट इज एन ॲटम और आयन्स मोलिक्यूल दॅट हॅज टेंडन्सी टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे याच्यामध्ये काय होतं ऑक्सिडायझिंग याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय होतो, गेन होतो. हेन्स ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडाइज अदर सबस्टन्स अँड इट सेल्फ गेट रिड्युसेस. म्हणजे बघा याच्यामध्ये काय होते की एखादी रिएक्शन मध्ये तो मॉलिक्यूल जो आहे तो रिड्यूस होतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय होते की इलेक्ट्रॉन गेन होतो. त्याच्यानंतर बघा की ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे, त्याचे नाव काय, कोणकोणते एक्झाम्पल अतिशय महत्वाचे फॉर ऑक्सिडायझिंग रिएक्शन. जेव्हा आपण ऑक्सिडेशन रिएक्शन करत असतो त्यावेळेस किंवा ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू युटिलाइज, वी हॅव टू इम्प्लिमेंट which is a particular reagent or which is a particular agents for supporting for workout that reaction. म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट कोणकोणते आहे तर बघा एक आहे, पहिलं एक एजंट आहे KMnO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. त्याच्यानंतर दुसरं रिएजंट आहे K2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम क्रोमेट. पोटॅशियम क्रोमेट सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. त्याच्यानंतर बघा हे जे दोन एजंट आहे, हे जे दोन रिएजंट आहे याला एजंट असं म्हटलेलं आहे. बट दिस रिएजंट्स इट इज कन्सिडर ॲज अ एजंट. म्हणजे हे दोन्ही रिएजंट्स आहे परंतु या भाषेमध्ये आपल्याला याला एजंट असं कन्सिडर करता येईल. दीज आर द एजंट्स फॉर फर्दर रिएक्शन अँड मेकॅनिझम. म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट जर समजा तुम्हाला विचारलं कदाचित तर KMnO4 आणि K2Cr2O7 हे दोन एजंट लक्षात ठेवायचे. हे दोन रिएजंट अतिशय महत्वाचे आहे फॉर फर्दर ऑक्सिडायझिंग रिएक्शन. यू शुड कीप इन युअर माइंड विच आर ऑक्सिडायझिंग एजंट्स. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे दोन जे रिएजंट्स आहे ते ऑक्सिडेशन रिएक्शन साठी अतिशय महत्वाचे आहे. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट आहे रिड्युसिंग एजंट. आता बघा जसं समजा आपण हा कन्सेप्ट बघितलेला आहे की ऑक्सिडायझिंग एजंट, तसंच रिड्युसिंग एजंट सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. रिड्युसिंग एजंट्स. आता हा एजंट जो शब्द आहे, हा जो वर्ड आहे इट इज रिलेव्हंट ऑफ रिएजंट. आपण रिएजंट असं कन्सिडर करू. तर बघा रेडॉक्स टायट्रेशन इज द टायट्रेशन बिटवीन ऑन ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंट. म्हणजे दोन्ही रिएक्शन होते कदाचित सायमल्टेनियसली. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन इज देअर बिन सायमल्टेनियसली फॉर फर्दर रिएक्शन. म्हणजे एखाद्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन गेन जर झालं तर दुसऱ्या रिएक्शन मध्ये त्याच रिएक्शन मध्ये एखादी स्पेसिसवर म्हणजे रिड्युसिंग म्हणजे जो कंपाऊंड मिळेल किंवा जो समजा मॉलिक्यूल मिळेल त्याच्यामध्ये रिडक्शन सुद्धा होईल. म्हणजे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन वर्कआउट सायमल्टेनियसली. म्हणजे सायमल्टेनियसली दोन्ही जे काही समजा कंडिशन आहे हे फॉर्म होऊ शकते ऍट दॅट सिच्युएशन वेन वी हॅव टू वर्कआउट एनी रिएक्शन.
इन द टायट्रेशन रेडॉक्स रिएक्शन ऑकर्स, म्हणजे जेव्हा समजा रेडॉक्स रिएक्शन आपण जेव्हा वर्कआउट करतो त्या सिच्युएशनला दोन्ही कंडिशन फॉर्म होते, ऑक्सिडेशन सुद्धा आणि रिडक्शन सुद्धा. तर बघा रिड्युसिंग एजंट कोणकोणते आहेत, तर एक असं रिड्युसिंग एजंट दिलेलं आहे FeSO4 म्हणजे फेरस सल्फेट, हा सुद्धा एक रिड्युसिंग एजंट आहे. त्याच्यानंतर दुसरं जे काही रिएजंट आहे Na2ES2 आणि O3 म्हणजे सोडियम थायोसल्फेट, हा एक सुद्धा सोडियम थायोसल्फेट हा सुद्धा एक समजा ऑक्सिडायझिंग म्हणजे रिड्युसिंग एजंट आहे. हे दोन म्हणजे रिड्युसिंग एजंट तुमच्या लक्षात असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा नंतरचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट मध्ये काय म्हटलेलं आहे बघू आपण. हे दोन्ही रिएक्शन तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट. यू शुड कीप इन युअर माइंड बोथ रिड्युसिंग अँड ऑक्सिडायझिंग एजंट. त्याच्यानंतर बघा नंतरचं कन्सेप्ट आहे की टायट्रेशन जे आहे ते टायट्रेशन म्हणजे काय, हा एक कन्सेप्ट आपण कन्सिडर करून घेऊ की हे लॅब वर्क आहे. हे लॅबमध्ये जेव्हा समजा तुम्हाला एखाद्या वेळेस टायट्रेशनला अननोन जो काही समजा कंपाऊंड दिलेला असेल किंवा एखादं सोल्युशन दिलेला असेल की व्हेन वी हॅव टू डिटेक्ट व्हॉट नॉर्मॅलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सोल्युशन, ॲट दॅट सिच्युएशन वी हॅव टू गिव्हन डिफरंट टाइप्स ऑफ इंडिकेटर ऑल्सो वी हॅव टू यूज ऑर युटिलाइज फॉर फर्दर टायट्रेशन रिएक्शन. म्हणजे एखाद्या जेव्हा आपण टायट्रेशन करतो लॅबमध्ये त्या सिच्युएशनला ज्या टायट्रेशनसाठी आपल्याला इंडिकेटर सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. when we have to utilize or implement your indicators at that situation we have to given a proper end point. म्हणजे जेव्हा समजा एखाद्या वेळेस आपण टायट्रेशन करतो त्यावेळेस इंडिकेटर हा एक जो समजा आपण याला हे म्हणू जवळपास याला आपल्याला प्रोटेक्टिंग म्हणजे कंपाऊंड किंवा याला आपण सपोर्टिंग एजंट असं कन्सिडर करू. म्हणजे याच्या सपोर्टनं आपल्याला जो काही एंड पॉइंट डिटेक्ट करायचा तो एंड पॉइंट प्रॉपरली मिळेल. अशा प्रकारे हा इंडिकेटरचा सुद्धा महत्वाचा रोल आहे कशामध्ये, टायट्रेशन मध्ये. त्याच्यानंतर बघा नंतरचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे की टायट्रेशन कर्व. आता तुम्हाला टायट्रेशन हा जो कन्सेप्ट आहे हा क्लिअर केल्यानंतर किंवा जेव्हा समजा आपण टायट्रेशन हा कन्सेप्ट क्लिअर करू, स्टडी करू, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की टायट्रेशन कशा पद्धतीनं समजा वर्कआउट करतात किंवा परफॉर्म करतात. तर हे सगळं लॅब वर्क आहे. ऍडव्हान्स अनालिटिकल केमिस्ट्री जो सब्जेक्ट आहे हे पूर्ण रिलेटेड हे लॅब वर्कच्या रिलेटेड आहे. तर बघा त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की नेचर ऑफ रेडॉक्स टायट्रेशन कर्व. म्हणजे बघा असा एक कन्सेप्ट आहे की नेचर ऑफ रेडॉक्स टायट्रेशन कर्व. टायट्रेशन कर्व म्हणजे तुमचा जो काही समजा एंड पॉइंट मिळालेला असेल आणि त्या रिएक्शन मध्ये जेव्हा समजा तुम्ही टायट्रेशन केलं असेल, जेव्हा समजा तुम्ही एखादी रिएक्शन वर्कआउट केली असेल त्यावेळेस त्या रिएक्शन मध्ये किंवा त्या सोल्युशन मध्ये दोन्ही प्रकारची रिएक्शन झाली असेल. एक रिएक्शन म्हणजे कोणती, ऑक्सिडेशन रिएक्शन सुद्धा, त्याच्यानंतर दुसरी रिएक्शन रिडक्शन रिएक्शन सुद्धा. म्हणजे हे दोन्ही रिएक्शन सायमल्टेनियसली होईल जेव्हा समजा तुम्ही टायट्रेशन हा जो समजा म्हणजे काय करू म्हणजे त्याला काय म्हणता येईल, टायट्रेशन म्हणजे जेव्हा तुम्ही परफॉर्म कराल किंवा वर्कआउट कराल लॅबमध्ये तेव्हा ह्या दोन्ही रिएक्शन सायमल्टेनियसली होईल. एखाद्या रिएक्शनवर गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे होईल आणि दुसऱ्या रिएक्शनवर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, एखाद्या रिएक्शन मधून लॉस होईल आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन होईल. अशा प्रकारे आता बघा कुठला तरी समजा तुम्हाला जो टायट्रेशन करता वेळेस एंड पॉइंट मिळेल त्याचा तुम्हाला समजा वर्कआउट करावं लागेल की कशा पद्धतीने त्याचं जे काही समजा ग्राफ आहे तो ग्राफ तुम्हाला म्हणजे प्लॉट सुद्धा करता येणं अतिशय गरजेचं आहे. सपोज मी इथे हे ओरिजिन आहे, इथे 0.5 पासून जर समजा कन्सिडर केलं म्हणजे याला आपण EMF म्हणून म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आणि वर्सेस व्हॉल्यूम ऑफ जे काही समजा तुमचा जो कंपाऊंड असेल हे व्हॉल्यूम असेल. तर आता समजा इथे व्हॉल्यूम समजा 20 ml असेल, 40 ml असेल, 60 ml असेल, 80 ml असेल, 100 ml असेल, जे काही समजा प्रोपोर्शन तुम्ही घेतलं असेल टायट्रेशन करण्यासाठी आणि तुम्हाला जे काही मिळालेला EMF आहे तो EMF जवळपास 0.6 असेल, 0.7 असेल, 0.8 असेल,
जो काही असेल आणि कुठंतरी समजा तुमचा जो काही एंड पॉइंट मिळत असेल, आता इथे आपण म्हणजे ईएमएफ जास्त घेऊन घेऊ. इथे 0.9, इथे 1.0, इथे 1.1, इथे 1.2, जे काही असेल ते, इथे 1.3 आणि सो ऑन वर जिथपर्यंत समजा आपल्याला जो एंड पॉइंट मिळेल तो त्या पद्धतीने आपल्याला कर्व जो असेल तो आपल्याला प्लॉट करता येईल. म्हणजे आता हे ओरिजिन आहे, कुठेतरी समजा तुम्हाला एंड पॉइंट मिळेल, म्हणजे जवळपास समजा या कंडिशन मध्ये असं दिलेलं आहे की 100च्या आसपास तुम्हाला एंड पॉइंट मिळेल. आणि जो काही ईएमएफ असेल तो ईएमएफ असेल जवळपास, याला आपल्याला डॉटेड लाईननं डिटेक्ट करता येईल अशा पद्धतीनं. आणि जो काही समजा तुमचा एंड पॉइंट मिळेल तो पहिल्यांदा 9.5 पर्यंत मिळालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला तो ग्राफ काय करता येईल, प्लॉट करता येईल. त्याच्यानंतर दुसरा जो एंड पॉइंट असेल तो अशा पद्धतीनं 1.3च्या आसपास असेल अशा पद्धतीनं. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला तो जो कर्व असेल तो कर्व तुम्हाला प्लॉट करावा लागेल. म्हणजे हा सुद्धा दुसरा पॉइंट आहे एंड पॉइंट अशा पद्धतीनं. आणि बघा आता हे ओरिजिन पासून तुम्हाला तो ग्राफ सुद्धा अशा पद्धतीनं प्लॉट करता येईल अशा पद्धतीनं. आणि हा जो समजा ओरिजिन आहे इथून अशा पद्धतीनं तो वर कर्व काय रोटेट होईल, इथून अशा पद्धतीनं स्ट्रेट लाईन जाईल. अशा पद्धतीनं तुम्हाला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, तर व्हॉल्यूम वर्सेस काय ईएमएफ किंवा ईएमएफ वर्सेस व्हॉल्यूम, अशा पद्धतीनं तुम्हाला टायट्रेशनच्या वेळेस जो काही एंड पॉइंट येत असेल त्या एंड पॉइंटचं तुम्हाला त्या माध्यमातून किंवा ऑन द बेसिस ऑफ एंड पॉइंट वी हॅव टू प्लॉटेड दिस ग्राफ. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला ग्राफ सुद्धा प्लॉट करता येईल. तर बघा आता हे जे समजा तुम्ही वर्कआउट केलेलं आहे याच्यामध्ये नेमके नेचर ऑफ रेडॉक्स टायट्रेशन, कशा पद्धतीचं हे रेडॉक्स टायट्रेशन आहे, तर याच्यामध्ये असं दिलेलं आहे की दिस रिॲक्शन गिव्हन ऑन द बेसिस ऑफ ऍसिड अँड बेस. म्हणजे ऍसिड आणि बेस मध्ये हे रिॲक्शन म्हणजे वर्कआउट झालेले आहे. म्हणजे जे काही टायट्रेशन असेल ते ऍसिड वर्सेस काय बेस, ऍसिड वर्सेस बेसच्या माध्यमातून हे रिॲक्शन तुम्ही काय केलेलं आहे, टायट्रेशन तुम्ही वर्कआउट केलेलं आहे. त्याचं बघा त्याच्यामध्ये असं काय म्हटलेलं आहे की पहिला जो पॉइंट आहे तो असं म्हटलेला आहे की ईएमएफ ऍट स्टार्ट इज अबव 0.5 सेंटीमीटर व्होल्ट. म्हणजे जेव्हा समजा तुम्ही हे वर्कआउट करता ऍट दॅट सिच्युएशन जो काही ईएमएफ असेल तो स्टार्ट कुठून करायचं, तर त्याचं स्टार्टिंग जे आहे ईएमएफ स्टार्टिंग फ्रॉम, म्हणजे कुठून स्टार्ट करायचं तर 0.57 असं म्हटलेलं आहे इथे 0.57. म्हणजे इथून तुम्हाला स्टार्टिंग करावं लागेल. आफ्टर ऍडिशन ऑफ 0.1 ml नंतर मग एक एक ड्रॉप तुम्हाला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. देन ईएमएफ इन्क्रीजेस लिनियरली. म्हणजे हळूहळू हे ईएमएफ जे आहे हे काय होईल, इन्क्रीज होईल. त्याच्यानंतर दुसरा जो समजा पॉइंट आहे त्याच्यामध्ये काय दिलेला आहे की नेचर ऑफ रेडॉक्स टायट्रेशन. म्हणजे टायट्रेशन करता वेळेस याच्यामध्ये महत्वाचे जे कन्सेप्ट आहे हे काय आहे नेमके. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे की ऍट इक्वलन्स पॉइंट देर इज अ शार्प अँड रॅपिड इन्क्रीजेस. म्हणजे ऍट इक्वलंट पॉइंट म्हणजे एक असा समजा पॉइंट असा येईल की त्याच्यामध्ये तो जो समजा पॉइंट आहे तो पॉइंट काय होईल, रॅपिड इन्क्रीजेस, एकदमच काय होईल, इन्क्रीज होऊन जाईल. म्हणजे रॅपिड तो काय होईल, इन्क्रीज होईल, इन्क्रीजेस. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट असा आहे की ईएमएफ ऍट इक्वलंट पॉइंट इज 1.1 व्होल्ट विच मिड पॉइंट ऑफ वर्टिकल पोर्शन ऑफ द कर्व. म्हणजे बघा एक असा समजा तुम्हाला पॉइंट मिळेल व्हर्टिकली की तो कर्वला म्हणजे त्याच्या बेसिसवर तुम्हाला तो कर्व काय करता येईल, प्लॉट करता येईल. अशा प्रकारे समजा जे काही समजा रेडॉक्स टायट्रेशन आहे हे टायट्रेशन तुम्हाला ऍसिड आणि बेसच्या बेसिसवर तुम्हाला काय करता येईल, टायट्रेशन वर्कआउट करता येईल. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला हे ईएमएफ काय करायचं, टायट्रेट करायचं आहे. मग त्याच्या संदर्भामध्ये कुठले समजा महत्वाचे जे पॉइंट आहे हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर असं म्हटलेलं आहे की नंतरचा कन्सेप्ट की कॅल्क्युलेट ईएमएफ म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स फॉर टायट्रेशन. म्हणजे हे जे समजा ईएमएफ आहे हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं, कशाच्या संदर्भामध्ये, टायट्रेशनच्या संदर्भामध्ये. तर त्याच्यामध्ये काय काय पॉइंट दिलेला आहे. तर पहिला जो काही समजा कन्सेप्ट आहे तो असं दिलेला आहे की बिफोर इक्वलन्स पॉइंट, म्हणजे कॅल्क्युलेशन करता वेळेस याच्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे तो काय म्हटलेला आहे की बिफोर
इक्वालंट पॉइंट म्हणजे जे काही समजा तुमचा इक्वालंट पॉइंट येईल जेव्हा तो रॅपिड इन्क्रीज होतो त्याच्या आधी काय करायचं, बिफोर इक्वालंट पॉइंट काय होते बघा. दुसरं पॉइंट असं म्हणलेलं आहे की ऍट इक्वालंट पॉइंट, ऍट इक्वालंट पॉइंट म्हणजे जो मिळालेला इक्वालंट पॉइंट आहे म्हणजे कॅल्क्युलेशन करता ईएमएफ जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर हे जे समजा तुमचे मिळालेले जे काही समजा पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे कशा पद्धतीने बघा. नंतर काय म्हटलेलं आहे की आफ्टर इक्वालंट पॉइंट, आफ्टर इक्वालंट पॉइंट म्हणजे बघा जेव्हा समजा तुम्हाला जर म्हटलं की टायट्रेशन तुमचं झालेलं आहे, आता तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं, ईएमएफ तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ऍट दॅट सिच्युएशन हाऊ टू कॅल्क्युलेट ईएमएफ म्हणजे त्या टायट्रेशन मध्ये तुमचं ईएमएफ कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं त्यासाठी हे 3 पॉईंट अतिशय महत्वाचे आहे. पहिलं की बिफोर इक्वालंट पॉइंट म्हणजे तुम्ही जे काही समजा टायट्रेशन स्टार्ट करत आहे त्याच्या आधी जो काही समजा पॉइंट असेल जो असेल तो समजा आता इथे 0.57 असं म्हटलेलं आहे तर आपण इथे 0.56 असं कन्सिडर करू. नंतर ऍट इक्वालंट पॉइंट जो काही आलेला असेल तुमचा इक्वालंट पॉइंट समजा इथे 0. जे असेल 0.57 असेल जे काही असेल ते. त्याच्यानंतर आफ्टर इक्वालंट पॉइंट, इक्वालंट पॉइंट म्हणजे शेवटी जो काही समजा इक्वालंट पॉइंट आलेला असेल इथे 0.59 कन्सिडर करू. हे फॉर एक्झाम्पल साठी म्हणजे अशा प्रकारे 3 जे काही समजा कन्सेप्ट आहे हे 3 जे फॅक्टर आहे इट विल बी these 3 फॅक्टर्स इट विल बी मोस्ट रिस्पॉन्सिबल फॉर फर्दर कॅल्क्युलेशन ऑफ ईएमएफ म्हणजे ईएमएफ कॅल्क्युलेशन साठी हे 3 जे पॉइंट आहे अतिशय महत्वाचे आहे. यू शुड कीप इन युअर माइंड हाऊ टू कॅल्क्युलेट टायट्रेशन ऑन बेसिस ऑफ कॅल्क्युलेशन म्हणजे कॅल्क्युलेशन कसं करायचं हे या 3 पॉइंटच्या आधाराने तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, नेक्स्ट पॉइंट असं दिलेलं आहे रेडॉक्स टायट्रेशन मध्ये की कॅल्क्युलेट ईएमएफ ऍट इक्वालंट पॉइंट म्हणजे बघा आता कॅल्क्युलेशनच दिलेलं आहे इथे. तर कॅल्क्युलेशन म्हणजे तो फॉर्म्युला इथे आपण कन्सिडर करू की ईएमएफ जो आहे तो कसं कॅल्क्युलेट करायचं. फॉर्म्युला ऑफ ईएमएफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचा जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला दिलेला आहे. आता जो काही समजा ईएमएफ आपण कॅल्क्युलेट करत आहे इट इज ऍब्रिव्हिएटेड ऍज ई म्हणजे त्याला ई न डिनोट केलेला आहे. तर ई च्या नंतर बघा इथे काय म्हटलेलं आहे E0 आणि जो काही समजा तुम्ही जो त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट घेतला असेल तो इथे म्हटलं आहे की Fe ट्राय पॉझिटिव्ह त्याच्यानंतर प्लस x0 त्याच्यानंतर दुसरा जो काही समजा त्याच्यासोबत जो काही कन्सिडर केलेला असेल इथे C4 पॉझिटिव्ह किंवा असं लिहिलं तरी चालेल ट्राय पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर बघा इथे ऑब्लिक C ट्राय पॉझिटिव्ह अशा पद्धतीनं समजा त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे आणि हे सगळं डिवायडेड बाय 2 म्हणजे याला 2 न डिवाइड करायचं आहे. तर बघा याची जे काही समजा स्पेसिफिक जे काही समजा किंमत असेल जे काही व्हॅल्यू असेल ते इथे आपण पुटअप करू. तर बघा जे एफईची जी किंमत दिलेली आहे इक्वल टू म्हणजे आता हे आपल्याला ईएमएफ कॅल्क्युलेट करायचं आहे 0.75 प्लस 1.45 डिवायडेड बाय 2 म्हणजे हे जे काही समजा कॅल्क्युलेशन असेल याला आपण हे कन्सिडर करू आणि सी म्हणजे 1.45 कन्सिडर करू आणि डिवायडेड बाय 2 इक्वल टू आता हे कॅल्क्युलेशन जर समजा आपण केलं तर इथे 2.2 येईल आणि डिवायडेड बाय 2 आता बघा याचं जे काही समजा आन्सर येईल 2 कॅन्सल इथे 1 बाय म्हणजे इथे 1/1 येईल म्हणजे हे इथे 2 कॅन्सल झालं ते एक येईल म्हणजे इथे 1.1 असं कन्सिडर करू 1.1 व्होल्ट अशा पद्धतीने याचं कॅल्क्युलेशन होईल. म्हणजे जे काही समजा तुमचं ईएमएफ आहे तो किती आलेला इथे इक्वल टू 1.1 व्होल्ट कन्सिडर करू कारण की ईएमएफ जे आहे आपण ते व्होल्ट मध्ये कन्सिडर करतो. अशा पद्धतीने तुम्हाला काय काढायचं आहे की टायट्रेशन मध्ये जो काही समजा तुम्ही ईएमएफ जो कलेक्ट केलेला आहे जो समजा तुम्ही इथे म्हणजे त्याचे पॅरामीटर्स तुम्ही जे काही कॅल्क्युलेट केलेलं आहे जे ऑब्झर्व केलं जे डिटेक्ट केलं ते डिटेक्ट केलेली जे काही समजा व्हॅल्यू आहे इथे या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करा. ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू कॅल्क्युलेट ईएमएफ वेन वी हॅव टू गेट समथिंग ऑफ दॅट युअर पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन म्हणजे जे काही समजा तुमचं कॅल्क्युलेशन आलं असेल
दॅट इट इज कॉल्ड ॲज काय म्हणू आपण त्याला EMF, म्हणजेच इट इज डिनोटेड बाय ई, म्हणजे हे तुमचं काय झालेलं EMF, म्हणजे त्या कॅल्क्युलेशन मध्ये किंवा त्या टायट्रेशन मध्ये जे काही EMF आलेलं असेल तो EMF अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल या फॉर्म्युलेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कन्सेप्ट असा आहे की डिटेक्शन ऑफ एंड पॉइंट. आता मी मगापासून तुम्हाला म्हटलंय की एंड पॉइंट, आता एंड पॉइंट नेमकं काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. बघा एंड पॉइंट, डिटेक्शन ऑफ एंड पॉइंट ना, डिटेक्शन ऑफ एंड पॉइंट, डिटेक्शन ऑफ एंड पॉइंट. आता बघा हा एंड पॉइंट म्हणजे नेमकं काय होते. जेव्हा समजा आपण टायट्रेशन करतो ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू गेट 2 or more व्हॅल्यूज, म्हणजे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो, जेव्हा टायट्रेशन करतो, आता हे टायट्रेशन वेगवेगळ्या पद्धतीने करतो, ऑक्सिडेशन रिएक्शन, रिडक्शन रिएक्शन, किंवा आपण सोल्युशनच्या माध्यमातून किंवा अनालाइटच्या माध्यमातून आपण हे टायट्रेशन करत असतो. तर बघा हे एंड पॉइंट म्हणजे काय नेमकं, तर बघा काय म्हटलेलं आहे की एंड पॉइंट कॅन बी डिटरमाइंड बाय पोटेन्शियोमेट्रिक मेथड. म्हणजे बघा हा जो एंड पॉइंट आहे हे कशाच्या माध्यमातून मिळेल, जेव्हा समजा आपण पोटेन्शियोमेट्रिक जे काही टायट्रेशन करू, पोटेन्शियोमेट्रिक टायट्रेशन, त्या टायट्रेशन मध्ये आपल्याला एंड पॉइंट काय करता येतो, डिटेक्ट करता येतो बाय मेजरिंग पोटेन्शियल ऑफ सोल्युशन ऍट रेग्युलर इंटरवल. ऍट रेग्युलर इंटरवल म्हणजे बघा हा जो एंड पॉइंट आहे हा कशा पद्धतीने आपल्याला म्हणजे कॅल्क्युलेट करता येईल हे सुद्धा दिलेलं आहे की एंड पॉइंट म्हणजे नेमकं काय आणि कशामध्ये जनरली तो युटिलाइज म्हणजे करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण त्याला यूज करू शकतो टायट्रेशनच्या वेळेस. तर टायट्रेशन कर्व इज प्लॉटेड टू फाइंड आउट इक्वालंट पॉइंट. म्हणजे बघा टायट्रेशन करता वेळेसच आपल्याला हा एंड पॉइंट काय करता येते, डिटेक्ट करता येते. तर बघा की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही समजा याच्यामध्ये हे आहे काय म्हणू आपण त्याला इंडिकेटर्स, त्या इंडिकेटर्सच्या माध्यमातून आपल्याला एंड पॉइंट डिटेक्ट करता येतो. सपोज एक एक्झाम्पल देतो मी, जर समजा एखाद्या वेळेस समजा ऑक्झॅलिक ऍसिड KMnO4 वर्सेस जर तुमच्याकडे दुसरा एखादा समजा ऍसिटिक ऍसिड असेल, कुठलाही समजा जो काही ऍसिडिक ऍसिड असेल, जे काही समजा तुम्ही टायट्रेशन करता त्यावेळेस कुठला तरी एक त्याला जो काही ऑप्शनल असेल किंवा वर्सेस जो काही समजा कंपाऊंड तुम्ही टायट्रेशन साठी युज करत आहे, तर त्या सिच्युएशनला तुम्हाला कुठला तरी एक रिएजंट तुम्हाला युटिलाइज करावा लागेल फॉर एंड पॉइंट, फॉर द डिटेक्शन ऑफ एंड पॉइंट असं कन्सिडर करू आपण. म्हणजे हा एंड पॉइंट जेव्हा समजा आपण इंडिकेटर त्याच्यामध्ये ऍड करू तेव्हाच आपल्याला जो एंड पॉइंट असेल, जो प्रॉपर एंड पॉइंट असेल तो आपल्याला तिथे मिळेल. तर बघा याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देर आर 3 टाइप्स ऑफ इंडिकेटर यूज इन रेडॉक्स टायट्रेशन. म्हणजे बघा आपण रेडॉक्स टायट्रेशन म्हणजे स्टडी करत आहे, तर त्या रेडॉक्स टायट्रेशन मध्ये किती प्रकारचे जे काही समजा इंडिकेटर्स आहे, रेडॉक्स टायट्रेशन किती प्रकारचे त्याच्यामध्ये इंडिकेटर्स आहे हे आपण इथे स्टडी करू. तर पहिलं जो काही समजा इंडिकेटर आहे तो आहे रेडॉक्स इंडिकेटर, त्याला आपण रेडॉक्स इंडिकेटर म्हणू, रेडॉक्स इंडिकेटर. त्याच्यानंतर दुसरं जे इंडिकेटर आहे ते सेल्फ इंडिकेटर आहे, सेल्फ इंडिकेटर. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो आहे स्टार्च इंडिकेटर, स्टार्च इंडिकेटर, स्टार्च इंडिकेटर. म्हणजे बघा अशा प्रकारे आपल्याला 3 प्रकारचे इंडिकेटर्स युटिलाइज करता येईल कशामध्ये, रेडॉक्स टायट्रेशन मध्ये. आता बघा ऑन द बेसिस ऑफ दिस 3 इंडिकेटर्स वी हॅव टू डिटेक्ट इझिली एंड पॉइंट. म्हणजे या 3 जे काही समजा इंडिकेटर आहे याच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे इझिली एंड पॉइंट आपल्याला डिटेक्ट करता येईल कशामध्ये, पोटेन्शियोमेट्रिक टायट्रेशन मध्ये. त्याच्यानंतर बघा नंतरचा जो काही समजा कन्सेप्ट आहे इट इज रिलिव्हंट ऑफ दिस कन्सेप्ट, म्हणजे याच्या रिलेटेडच आहे. तर काय म्हटलेलं आहे, कोणती रिएक्शन आहे आपण हे बघणार आहे, रेडॉक्स इंडिकेटर. म्हणजे आपण आता याच्यामध्ये रेडॉक्स इंडिकेटरचं समजा कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहे. रेडॉक्स इंडिकेटर. आता बघा रेडॉक्स इंडिकेटर म्हणजे नेमकं काय. विद्यार्थी मित्रांनो आता बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे कशाच्या बाबतीमध्ये, टायट्रेशनच्या बाबतीमध्ये. आपण
डिफरंट टाईपचे इंडिकेटर लॅबमध्ये बघितले असेल कदाचित टायट्रेशन करता वेळेस. जेव्हा समजा तुम्ही टायट्रेशन वर्कआउट करत असेल, जेव्हा तुम्ही टायट्रेशन परफॉर्म करत असेल, तेव्हा तुम्हाला जे काही इंडिकेटर आहे ते इंडिकेटर तुम्हाला म्हणजे हँडवर म्हणजे तुम्हाला माहितच आहे कशा पद्धतीने तुम्ही त्याला वर्कआउट केलेला आहे, कशा पद्धतीने तुम्ही ते ऍड केलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला हा जो समजा एंड पॉइंट आहे, हा एंड पॉइंट तुम्हाला इझिली मिळाला असेल टायट्रेशन मध्ये. त्याच नेमकं समजा जे काही समजा स्टडी आहे, हे स्टडी आपण इथे करणार आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे की रेडॉक्स इंडिकेटर हा इंडिकेटर आहे. तर द मोस्ट इम्पॉर्टंट रेडॉक्स टायट्रेशन एंड पॉइंट इज डिटेक्टेड बाय युझिंग रेडॉक्स इंडिकेटर. म्हणजे बघा आताच तुम्हाला म्हटलेलं आहे, इथे डायरेक्ट मी डायरेक्शन सुद्धा काढून दिलेलं आहे की हा जो एंड पॉइंट आहे, हा एंड पॉइंट कशाच्या माध्यमातून आपल्याला इझिली मिळतो. तर हे जे समजा एजंट काय म्हणू आपण त्याला, जे काही समजा इंडिकेटर आहे, या इंडिकेटरच्या माध्यमातून आपल्याला एंड पॉइंट इझिली मिळेल. म्हणजेच बघा हे सगळ्यात महत्वाचा जो समजा फॅक्टर आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे कशामध्ये, टायट्रेशन मध्ये. त्याच्यानंतर बघा की इंडिकेटर्स आर वीक ऑक्सिडायझिंग और रिड्युसिंग एजंट. म्हणजे बघा हे जे इंडिकेटर आहे ते वीक ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट दोन्ही आहे. हे काय आहे, वीक ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट्स. म्हणजे बघा हे यांचं रोल काय, व्हॉट इज द रोल, what are the main role of that particular indicator. This indicator it is weak oxidizing as well as reducing agent also. म्हणजे बघा यांचं जे काही रोल आहे, यांची जी काही भूमिका आहे एंड पॉइंट गेन करण्यासाठी, हे ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट म्हणून काय करतात, वर्कआउट करतात इंडिकेटर्स. त्याच्यानंतर बघा पुढे बघा की द कलर ऑफ इंडिकेटर डिपेंड्स ऑन पोटेन्शियल ऑफ दॅट पर्टिक्युलर सोल्युशन. म्हणजे बघा आता हे जे इंडिकेटर्स आहे, या इंडिकेटरच्या माध्यमातून तुम्हाला कलर सुद्धा डिटेक्ट करता येतो. सपोज मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे की जर समजा तुम्ही एखाद्या टायट्रेशन मध्ये KMnO4 वर्सेस कुठला तरी समजा एखादा ऍसिड घेतला असेल, आपण इथे ऍसिडिक ऍसिड किंवा ऑक्झॅलिक ऍसिड कन्सिडर करू. ऑक्झॅलिक ऍसिड समजा तुम्ही घेतला असेल, म्हणजे KMnO4 हा जर समजा ब्युरेट मध्ये भरला असेल आणि बीकर मध्ये समजा ऑक्झॅलिक ऍसिड असेल, आणि याच्यामध्ये कुठला तरी तुम्हाला इंडिकेटर काय करावं लागेल, इथे ऍड करायचं आहे. म्हणजे आता याच्यामध्ये कुठलाही म्हणजे जो काही समजा ऍसिड आणि बेस मध्ये वर्कआउट करतो तोच तुम्हाला इंडिकेटर याच्यामध्ये जवळपास तुम्हाला युटिलाइज करावं लागेल. म्हणजे बघा आता हे KMnO4 वर्सेस जर समजा ऑक्झॅलिक ऍसिड घेतलं असेल, तर याच्यामध्ये हा जो KMnO4 आहे, याचा जो काही समजा कलर आहे, हा कलर आहे पिंक कलर. जेव्हा समजा तुम्ही ऑक्झॅलिक ऍसिड याच्यासोबत टायट्रेट करता, ऍट दॅट सिच्युएशन दिस पिंक कलर इट विल बी वन्स अगेन अपियर. म्हणजे बघा जेव्हा ऑक्झॅलिक ऍसिड सोबत तुम्ही ट्रीट कराल त्यावेळेस याचा एक तर कलर चेंज होऊन जाईल, आणि जेव्हा समजा तुम्ही इंडिकेटर यूज कराल तर तुम्हाला जो एंड पॉइंट आहे, हा एंड पॉइंट तुम्हाला इझिली मिळेल. Then we have to work out titration in lab. म्हणजे जेव्हा समजा तुम्ही लॅब मध्ये टायट्रेशन कराल त्यावेळेस हे जे समजा ऍसिड आणि बेस रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये इंडिकेटरची अतिशय समजा गरज असेल, तर तुम्हाला म्हणजे व्यवस्थितपणे जो एंड पॉइंट आहे तो इझिली मिळेल ऑन द बेसिस ऑफ टायट्रेशन रिॲक्शन, म्हणजे टायट्रेशन मध्ये. त्याच्यानंतर बघा नंतरचा कन्सेप्ट असं दिलेला आहे की एक रिॲक्शन दिलेलं आहे की हे जे समजा म्हणजे इंडिकेटर आहे, या इंडिकेटरचा रोल काय आहे. तर या इंडिकेटरचा रोल असा आहे की जो काही समजा टायट्रंट असेल त्याचा जो काही कलर असेल, तो कलर इथे तो इंडिकेटर काय करेल, एक्सचेंज करेल, म्हणजे तो चेंज करेल. समजा इथे मी एक रिॲक्शनच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअर करून देईल. इथे ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली असेल आणि इथे बघा प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इट विल बी, इथे काय झालेलं असेल, गेन झालेलं असेल किंवा लॉस झालेलं असेल. तर बघा इट इज रिव्हर्सिबल रिॲक्शन. आता हे रिव्हर्सिबल रिॲक्शनच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल, डिटेक्ट करता येईल की नेमक्या रिॲक्शन मध्ये काय झालेलं आहे. आता बघा इथे ऑक्सिडेशन रिॲक्शन झालेले आहे आणि इथे रिडक्शन रिॲक्शन झालेले आहे. म्हणजे तुम्हाला माहित आहे की ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय, म्हणजेच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन अशा प्रकारच्या रिॲक्शनला ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिड्युसिंग रिॲक्शन असं कन्सिडर करतो आपण. तर बघा
याच्यामध्ये जो काही समजा कलर असेल याला वन कलर असं म्हटलेलं आहे. आणि जर समजा आपण टायट्रेशन करत असेल, इलेक्ट्रॉन लॉस झालेलं असेल किंवा इलेक्ट्रॉन गेन झालेलं असेल, इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. बोथ आर इक्वलंट टू इच अदर. म्हणजे इथे बघा, जेव्हा समजा टायट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला हा जो समजा जो पहिला कलर आहे तो कलर चेंज होऊन जाईल. म्हणजे इथे अनादर कलर, म्हणजे इथे वेगळा कलर येईल. म्हणजे हा जर समजा पिंक कलर असेल तर इथे कलरलेस होईल. म्हणजे अशा प्रकारच्या रिॲक्शनला टायट्रेशन रिॲक्शन असं कन्सिडर करू. आणि दिस इज ऍसिड बेस रिॲक्शन. आणि हे टायट्रेशन रिॲक्शन म्हणजेच याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन इथे वर्कआउट होते. आता बघा, याच्यानंतरचा जो समजा कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट मध्ये काय म्हटलेलं आहे की हे जे समजा कलर डिटेक्शन आहे, या कलरच्या माध्यमातून कोणकोणते इंडिकेटर समजा आपण जनरली युटिलाइज करतो. ऍट दॅट सिच्युएशन आपल्याला कोणता कलर आधीचा असेल किंवा नंतर कुठला कलर मिळाला, गेन झाला, हे आपल्याला डिटेक्ट करता येते ऑन द बेसिस ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ इंडिकेटर. म्हणजे जेव्हा समजा आपण एखाद्या टायट्रेशन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर यूज करू, त्या सिच्युएशनला आपल्याला वेगवेगळे कलर इथे अपियर होताना दिसेल. आणि त्यावेळेस आपल्याला इथे समजेल की इथे ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली की रिडक्शन रिॲक्शन झाली. वी हॅव टू डिटेक्ट ऑन द बेसिस ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ इंडिकेटर ऑल्सो. तर मी इथे इंडिकेटरचे नाव लिहितो, इंडिकेटर्स. त्याच्यानंतर बघा, कलर ऑब्झर्वेशन. इथे मी कलर ऑब्झर्वेशन लिहितो, कलर ऑब्झर्वेशन. इथे खाली मी दोन रिॲक्शन वर्कआउट होते याच्यामध्ये. एक कोणती रिॲक्शन? ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि दुसरी रिॲक्शन आहे रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन. आता बघा, हे रिॲक्शन जेव्हा समजा आपण वर्कआउट करू, जेव्हा आपण इंडिकेटर यूज करू, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कलरच्या माध्यमातून आपल्याला रिॲक्शन सुद्धा काय करता येईल, ओळखता येईल. वी हॅव टू आयडेंटिफाय ऑन द बेसिस ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ इंडिकेटर वी हॅव टू यूज ऑर युटिलाइज ऍट पर्टिक्युलर टायट्रेशन रिॲक्शन. ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू गिवन डिफरंट टाइप्स ऑफ कलर ऑल्सो फॉर वर्कआउट ऑफ टायट्रेशन. तर बघा, पहिला जो काही समजा इंडिकेटर आहे तो फेरोइन आहे. नंबर 1 फेरोइन नावाचं एक इंडिकेटर आहे, फेरोइन. आता बघा, जेव्हा समजा एखाद्या टायट्रेशन मध्ये आपण फेरोइन हा इंडिकेटर युटिलाइज करू, तेव्हा दोन रिॲक्शन वर्कआउट होईल. पहिली रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि दुसरी रिॲक्शन आहे रिडक्शन रिॲक्शन. तर बघा, इथे जर समजा जेव्हा फेरोइन हा इंडिकेटर युटिलाइज करू, इथे